कीच पण आता त्यातले काही आहेत जे म्हणतात थोडा है थोडे की जरूरत है, थोडंसं अजून वाढवून द्या आम्हाला वेळ, महिनाभर वाढवून द्या. याकडे आपण कसं 36 बघताय? वर्षामध्ये तुम्ही जर शिकू शकला नाहीत तर तुम्ही थोड्या कालावधीमध्ये काय शिकणार? अहो तुम्ही 3 महिने मागितले, मी 3.5 महिने दिले. कायदा असा केला की एकदम तुमच्यावर कुठल्याही परिस्थितीमध्ये कायद्याचा बडगा नाही. पहिलं नोटीस दिली जाईल. काल नोटीस दिली 1268 लोकांना आम्ही. नोटीस दिल्यानंतर 1 महिन्याची मुदत देणार. म्हणजे असं नाही, नैसर्गिक न्यायाप्रमाणे तुम्हाला मुदत दिलेलीच आहे, ती 1 महिन्याची मुदत. 1 महिन्यामध्ये नाही शिकलात परत 3 महिन्याची मुदत, परंतु त्या 3 महिन्याच्या कालावधीसाठी तुमचा बॅच निलंबित केला जाईल. परंतु त्याही 3 महिन्यामध्ये तुम्ही शिकला नाही तर मात्र तुम्हाला महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा नाही असं समजून तुमचा बॅच हा कायमचा रद्द करावा लागेल. नाही, पण मला असं वाटतं की हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. कारण अशा पद्धतीनं त्या माणसाला एनकरेज केलं जातं ज्याला थोडं तोडकं मोडकं आहे आणि ज्याला मुळात उमेद आहे शिकण्याची आणि जाणून घेण्याची किंवा या संस्कृतीशी समरूप होण्याची, त्याला संधी दिली जातीये. त्यामुळे केवळ एक डेडलाईन देऊन म्हणजे किंवा शेवटी बघा, मी राज्याचा मंत्री आहे. ह्या मुंबईनं अनेक व्यावसायिक निर्माण केलेले आहे, अनेक उद्योगपती निर्माण केलेले आहे, अनेक व्यवसायामध्ये रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. ह्या राज्यामध्ये जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध व्हावा ही भावना आणि ही भूमिकाच आमच्या महायुती सरकारची आहे. परंतु तुम्ही मुजोरडेपणा कराल, तुम्ही मगरुरी कराल, नहीं यहाँ पे आएंगे, खाएंगे, पिएंगे, मौज करेंगे, रिक्शा चलाएंगे, टैक्सी चलाएंगे और बहुत कुछ करेंगे, पैसा भी कमाएंगे और मराठी भी नहीं बोलेंगे, ही जर भावना आणि ही भूमिका त्यांची असेल तर ह्या मगरुरी आणि मुजोरडेगिरीला कुठेतरी लगाम बसला पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही हा कायद्यामध्ये बदल केलेला आहे.